एका बाजूला श्री गणेश सातगर आहे, दुसऱ्या बाजूला सूरज गमाणकर यांनी पुरस्कृत केलेला प्रतिक्रिया नवखारा. मॅचला सुरुवात होते. अक्षय ऑन दी बॉलिंग मार्क सज्ज झाला. पहिला बॉल प्रतीकसाठी घेऊन सज्ज झाला होता. पायावती बॅटला स्पर्श होत असताना पायावती हा बॉल लागला आणि निर्धाव सुद्धा आला. डॉट बॉल आपण पाहतो. या षटकाची सुरुवात करत असताना अक्षयने फेकला. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. प्रतीकच्या विरोधात असताना पहिला बॉल निर्धाव तर आलाय, परंतु येणाऱ्या 5 चेंडूंमागे प्रतीकला खेळ करावा लागेल. यावेळचा स्क्वेअर कट करायचा होता, परंतु आता बिहाइंड द विकेट हा बॉल चाललाय. डिक्लेअर देऊन जाईल. बाईकच्या साहाय्याने डिक्लेअर कदाचित असावी. बाईकच्या साहाय्याने डिक्लेअर आली आहे ही आणि मुळे अजूनही बॅटला बॉल स्पर्श झालेला नाहीये, म्हणजे बॅटच्या साहाय्याने धावच आलेली नाहीये. मागचे 2 बॉल चांगल्या रीतीने इकडे फेकलेत गोलंदाजी करत असताना अक्षय यांच्या माध्यमातून, परंतु प्रतीकला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. रबर बॉल खेळणं जाणतो हा खेळाडू. या वेळचा बॉल अगदी उंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्त गाठत असताना मिड विकेटच्या डोक्यावरतून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. हेच मी म्हणालो, या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत बसू शकत नाहीये. जसा बॉल समोर आला त्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं. 7 धावा धावफलकावरती लागल्या षटकाराच्या साहाय्याने. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. आणखीन एक मारायचा होता, परंतु आता उसळी मिळालेली या बॉलला आणि त्यामुळे आपण पाहतोय सरळ विकेट किपर स्वप्नील म्हात्रे याच्या दस्तानामध्ये हा बॉल गेला. डॉट बॉल. 7 धावा धावफलकावरती आहेत, परंतु 4 बॉल सुद्धा संपलेत. 4 बॉल मागे या 7 धावा अक्षयने खर्च केल्यात. आता हा बॉल आपटला होता खेळपट्टीवरती. वाईट बॉलचा इशारा येईल आणि त्याच वेळेला गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हर ती वॉर्निंग सुद्धा दिली जाईल. तत्काळ ती वॉर्निंग मिळते, कारण ज्यावेळी तुम्ही खराब बॉल टाकाल तर मग त्याच्यावरती दंड ठोठावण्यासाठी मैदानावरती ऑन फील्ड पंच आहेतच आणि त्यामुळे लगेचच वाईट बॉल आला तशी धाव घेतली गेली. 1 फॉर दी ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग आली. 8 धावा धावफलकावरती लागल्या. आणखीन एक बॉल टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम करत असताना आता डीप मिड विकेट फोडली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. प्रतीकच्या बॅटमधून येणारा हा दुसरा आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडू या षटकातील येणं बाकी असताना 14 आतापर्यंत ही धावसंख्या. आता यावेळी स्क्वेअर कट मारलाय, परंतु तिथे घोषित क्षेत्र आहे आणि त्यामुळे एकच सिंगल या बॉलवरती भेटेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावा आपण पाहतोय 15 होतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली बॅटिंग राहिली. 2 षटकार आले या ओव्हरमध्ये आणि त्याच वेळेला 2 सिंगल आणि 1 वाईड येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाईकच्या साहाय्याने सिंगल आली, 1 वाईड आला, 1 बॅटच्या साहाय्याने सिंगल आली, 2 षटकार आले आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 वरती सुद्धा पोहोचली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 2 आणि या सेकंड स्पेलमध्ये आपण पाहतोय विक्रांत यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. विक्रांत यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. दुसरं षटक आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी त्यांना आणलं जाते, परंतु स्ट्राईक केडवरती आता रोशन आला. रोशन पाटील यांना आपण पाहतोय. पाहिजे तुला 15 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. विक्रांत यांना मात्र आमंत्रित केले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल समोर टाकला होता आणि त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला, परंतु डीपमधून खेळाडू तन्मय चेंडूवरती येतील. तद्वरती इथे सिंगल या बॉलवरती भेटेल आणि धावसंख्या 16 वरती सुद्धा पोहोचेल. प्रतीकला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न कदाचित रोशनचा असावा, कारण त्याने 2 षटकार ठोकलेत. आपल्या संघातील सर्वोत्तम बॅटरला इकडे मात्र स्ट्राईक एंडवरती आणायचं आणि त्याच्या बॅटमधून धावा आपल्या संघासाठी कुठून काढायच्या हे
मूळ सूत्र रोशनने कदाचित हाती धरला असावं. या वेळचा बॉल आडवा मारलाय, फ्लॅट आहे आणि सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. डोफा टेकत असताना या बॉलला खेळलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उलटा सुलटा या नावाने याही खेळाडूला ओळखलं जातं. जर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये गेलात तर उलटा सुलटा या नावाने निलेश पाटील यांना ओळखलं जातं. आणि त्यानंतर अलिबागमध्ये प्रतीक ज्या रीतीने तो खेळतो, मृणाल वरसोलकर, कारण गोलंदाजांसाठी वाचण्याची दिशाच नाही आहे. जर टेनिस बॉल असतं तर इथे सुद्धा प्रतीकचा खेळ तसा पाहायला मिळाला असता, परंतु आता रबर बॉल आहे त्यामुळे सेन्सिबल खेळ करतोय. 3 षटकार ठोकलेत आतापर्यंत प्रतीकने बॅटिंग करत असताना. आणखीन एक मारायचं होतं परंतु आता इथे आपण पाहतोय डॉट बॉल जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 लागली आहे. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. एकही विकेट गमावलेली नाही आहे. आणखीन एक बॉल आपटला होता परंतु आता स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा आल्या 4 बॉल मध्ये. अजूनही 2 बॉल या षटकातील येणं बाकी आहेत आणि 22 झालेत स्कोरबोर्डवरती. 3 षटकार प्रतीकने ठोकले बॅटिंग करत असताना. आणखीन एक आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि हाही जाईल. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे 4 चौकार. त्यामध्ये चौकाराची गणना केली जाते. कालच्या दिवसामध्ये मनीष कुटले, सूरज, त्याच वेळेला आदर्श मंथन, निखिल यांचा खेळ आपण पाहिला, अनिकेत मोकल याचा खेळ पाहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये वेद बाळा याचा अर्धशतक सुद्धा पाहिलंय. इथे प्रतीक खेळतोय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रतीकच्या बॅटमधून हा चौथा येणारा आणखीन एक घणाघाती प्रहार षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली तर 32 वरती पोहोचली. 32 धावा धावफलकावरती. नो लॉस या धावसंख्येला उभारलाय. रोशनने 1 बॉलमध्ये 1 धाव बनवली परंतु त्याच वेळेला त्या 11 बॉल फेस करत असताना मी म्हणेन प्रतीकने इथे या धावा बनवल्यात. म्हणजेच 30 धावा आहेत ना, त्या 29 धावा आहेत त्या प्रतीकच्या बॅटमधून आल्यात 11 बॉलमध्ये. कदाचित दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 32 झाल्या. बॅटिंग करत असताना नवीन गोलंदाज मानस यांना आमंत्रित केले बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाजाने यावर्षीचं क्रिकेट श्री गणेश सातगर संघासाठी चांगलं खेळलंय. आता रब्बर बॉल आहे आणि त्यामुळे रब्बर बॉल अनुभवी गोलंदाजांना सुद्धा अगदी भांबेरी फोडणारा खेळ आहे. त्यामुळे इथे मानसला गोलंदाजी चांगली करायची. 2 षटकांमध्ये 32 झाल्यात. आता येणारे अजूनही 2 षटक आहेत. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. 4 षटकार प्रतीकने मारलेत. 1 चौकार मारला. त्याच वेळेला काही सिंगल त्याच्या बॅटमधून आल्यात. मानसवरती इकडे जिम्मेदारी दाखवली आहे, जिम्मेदारी दिली आहे की हे षटक कदाचित चांगलं हाताळलं जाईल. पहिला बॉल या षटकातील इथे मात्र सोडून दिला आहे. वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि धावसंख्येचा आलेख पाहिला तर 2 ने मात्र ओसंडून पुढे जाईल. 34 वरती पोहोचेल. 34 धावा धावफलकावरती. याही बॉलवरती रोशनचा प्रयत्न जर तुम्ही पाहिला तर सिंगलचाच होता परंतु तो बॉल त्याने सोडून दिला होता. वेळ लेफ आपण त्याला म्हणूया. यावेळी मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. हवेत होता बॉल. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकत असताना 35 वरती पोहोचली आहे. 35. आपटला होता या बॉलचा बॉल. आता वाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा येईल. डोक्यावरून बॉल चालला. आपण ही स्पर्धा GT स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हर करतोय. म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलाय.
वाईट बॉल आणि वेस्ट साईडचा बीमर यासाठी. आणि नेहमीच आपण पाहतोय तो वापरला जातो. दोन्ही संघांना तो एक एक रिव्ह्यू आपण देतोय. मागचा बॉल वाईड आला. 1 फॉर दी ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाजाला तिथे वॉर्निंग आली आणि आता या बॉलचा बॉल मारलाय तिकडे कव्हर मध्ये आणि कुठे निघून जाते हे पाहूया. चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धाबा. तिथे कॅच सुद्धा आहे. त्या पाण्यामध्ये कॅच घेतली तर कॅच दिली जाईल याची दक्षता घ्या. कालच्या दिवसामध्ये नवखारच्याच एक खेळाडूने कॅच पकडला होता तिथे. अक्षय पाटील मोन्याच्या संघामधील खेळत असलेला तो खेळाडू. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकले. 40 झाली आहे. आणखीन एक बॉल मारण्याचा प्रयत्न. 22च्या सहाय्याने सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 41 धाबा धावफलकावरती होतात. 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या धाबा बनवल्या होत्या. या वेळचा फुल टॉस तिकडे उडवला हवेत. फिल्डर आहे तिकडे आणि याही वेळेला कॅच ड्रॉप होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. आणखीन एक मिस फील्डचा हा चौकार पाहायला भेटतोय. 4 धाबा. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकत असताना 45 वरती आता पोहोचली आहे. 45. 4 बॉल झाले ना. 4 बॉलचा खेळ या षटकातील संपलाय. 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. तिन्ही षटकांमध्ये खोऱ्याने धावा कुटण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. मानसवती सुद्धा आक्रमण. मागचा फुलटॉस त्याच्यावरती चौकार. आता समोर आणि या बॉलला दाखवल्या लॉंग ऑफची दिशा. बॉल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार. 2 चौकार 1 षटकार रोशनच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले आणि त्याचमुळे धावसंख्या इकडे वेगाने पुढे सरकली. 51 धावा धावफलकावरती लागल्या. 51. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील येणं बाकी आहे. 51 झाल्यात. या वेळचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलाय. डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन देण्यासाठी चेंडूवरती पोहोचतील. जोपर्यंत अडवतील फेकतील तदवरती इथे सिंगल भेटेल. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना 52 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 20 आल्या आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली. बावन्न झाल्यात स्कोरबोर्डवरती. शेवटचं षटक येणं बाकी आहे. शेवटचं षटक कोण हाताळेल हा प्रश्नचिन्ह आहे आणि अशा वेळी आपण पाहतोय कदाचित तन्मयला इथे बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केले. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे आणि त्याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जात आहे. बावन्न झाल्यात. शेवटचे षटक बाकी आहे. किती होतील धावा इथून हे पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. पहिलाच फुलटॉस आला होता आणि या फुलटॉस बॉलला सरळ डाडलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 देऊन चाललाय बॉल आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 56च्या घरात सुद्धा पोहोचत असताना आपल्याला पाहायला भेटते. अब तक 56 धाबा धावफलकावरती चौकाराच्या सहाय्याने होतात. पहिलाच बॉल फुलटॉस टाकला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तिथे राहिला आणि तो यॉर्कर मिस केला गोलंदाज तन्मयने आणि त्याच्यावरती हा चौकार रोशनने लगावलाय. फ्लिक ऑफ द रिस्टचा तो चौकार पाहायला मिळाला. या 5 बॉलमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे हे नक्की. ज्या रीतीने दोन्ही बॅटर सेट झालेत
आता हा बॉल वेस्ट साइडचा भीमर पंचांनी कळवला आणि त्याच्यावरती आलेला हा तब्बल 7 धावसंख्येचा बोनस. 63 धावा धावफलकावरती. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. तर या वेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव निघून चाललाय. आडव्या बॅटने खेळायचं होतं रोशनला, परंतु त्याच वेळेला ही चुकी झाली, कारण आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा बॉल होता. आता इथे हा बॉल चांगल्या टप्प्यावरती पडला. एका बॉल मागे तन्मयने आपण जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा फुल टॉस समोर मारायचा होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉल तर अडवला, परंतु ती धाव घेण्यापासून रोखलं नव्हतं. सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र 1 ने मात्र पुढे सरकली. 64च्या घरात हे धावफलक पोहोचलं. 64. 3 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधील संपलाय. 3 बॉल अजूनही या ओव्हरमधील बाकी आहेत. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बसून खेळला होता. घुटना टेकत असताना या बॉलला खेळलं. 1 कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे राहिलाय आणि ती दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 कंप्लीट झाल्यानंतर 2च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली. 66 धावा धावफलकावरती. 4 चेंडू संपत असताना 66 झाल्यात. या वेळचा बॉल बिहाइंड द विकेट. बाईकच्या सहाय्याने सिंगल इथे भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 67 वरती पोहोचेल. 67 धावा धावफलकावरती. आणि या वेळचा बॉल समोर टाकला, समोर उडवला. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यांच्यामध्ये येणारा हा षटकार. लांब पल्ल्याचा फटका पाहायला मिळाला प्रतीक्षा बॅटमधून. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली. 73 धावा धावफलकावरती लागल्या आणि 24 बॉल मध्ये 74 धावसंख्येचं आव्हान सुद्धा इथे उभं केलं बॅटिंग करत असताना. यावेळी आपण पाहतोय प्रतीक 11 नवखार या संघाने 73 बनवल्या पहिल्या 17 मध्ये आणि 74चं आव्हान ठेवलंय. ओमकार तर नाणेफेकी विजयी घोषित आपण करूया जयमान दोकोडे संघाला. आणि जो काही निर्णय असेल करण तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ऑन दी बोर्ड 73 झाल्यात. 74ची गरज आहे. कशा रीतीने दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. आणि घेऊन चलते माझे साथी समालोचक इम्रान बुखारी अर्थातच भाईजान यांच्याकडे. धन्यवाद. तो दोपहर के सत्र में आए हुए सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है. हम है जयनुमान मिल्खत खार की इस मैदान पर. हमारे मित्र सिद्धांत तोड़नकर जर्सी नंबर 73 मोहम्मद सिराज उनका जर्सी नंबर स्कोर कार्ड पर आया है और जरूर उन्होंने अभी अभी इर्टिगा ली है. नई गाड़ी की शुभकामनाएं उन्हें भी देता हूं. चलते हैं मैदान पर. पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. प्रतिमेश महात्रे में बतलाएंगे 73 रन स्कोर कार्ड पर 74 रनों का टारगेट सेट किया है श्री गणेश सातगढ़ टीम के सामने. ईंट का जवाब पत्थर से देना भली बात ही जानती है टीम श्री गणेश सातगढ़ और उस मैच के ऊपर फोकस करने के लिए 2 बैटर प्रारंभिक बल्लेबाज इनिंग की शुरुआत करने के लिए. इसीलिए तो कहता हूं ना प्रथमेश सर, डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर. हौसला बुलंद रखना होगा. यूं तो कुछ किए बगैर जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करना है. आज अगर देखा जाए तो सूरज गवानकर पुरस्कृत प्रतीक 11 नौखा टीम विदाउट लॉस. दोनों बल्लेबाजों ने इस प्रतियोगिता में अर्धशतकी
स्कोर को पार किया है। 74 रनों का जो टारगेट सेट किया है, जिसमें कमाल की बल्लेबाजी प्रतीक कैप्टन और रोशन इन्होंने बल्लेबाजी करते हुए, अगर देखा जाए तो प्रतीक ने इस प्रतियोगिता में 5 छक्के लगाकर 38 रनों का योगदान दिया, जबकि रोशन ने बल्लेबाजी करते हुए 2 छक्के और 3 चौके के साथ 28 रनों का योगदान दिया है। कमाल की बल्लेबाजी इस मैदान पर करने में तो जरूर यहां पर 73 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गेंदबाजी के लिए आते हुए प्रतीक 11 नौखा टीम की जानिब से तन्मय को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर इनिंग की शुरुआत करने के लिए श्री गणेश सातगढ़ टीम की जानिब से स्वप्निल सेकंड पर बैटर और 9 सेकंड पर योगेश गेंदबाजी के लिए तन्मय। जरूर सुबह से राह देख रहा हूं राजेश पाटिल सर, आषाढ़ी एकादशी है, पाऊस कब गिरेगा, बारिश की बूंदे कब हमारे मैदान पर गिरेगी। देर आए दुरुस्त है, धीरे धीरे यहाँ पर थोड़ा सा माहौल गर्म हो चुका है, गर्मी का मौसम लग रहा है। गेंदबाजी के लिए तन्मय राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार हो गए। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज स्वप्निल, मूर्ति लाहान, कीर्ति महान। पहली गेंद तेज तर्रार गेंद सीधा प्रतीक विकेट कीपर थे वहां पर, ऑफिशियल अंपायर सर का इशारा, वाइट का आता हुआ प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन अचानक 2 पे आते हुए एक्स्ट्रा के साथ शुरुआत हुई है। तन्मय गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, फिर से एक बार तेज तर्रार गेंद, ऑफिशियल अंपायर सर का इशारा, 22 के रूप में 1 रन प्राप्त होते हुए 74 रनों का जो टारगेट यहां पर चेस करना है तो जरूर यहां पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे। जिस तरह से प्रतीक और रोशन ने बल्लेबाजी की थी, कमाल की इनिंग को शुरुआत की। सूरज गवानकर पुरस्कृत प्रतीक 11 नौखा टीम बल्लेबाजी करते हुए इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया। मिड विकेट में फील्डर, अच्छी फील्डिंग। फिर सूरज जी गवानकर मैन फ्रॉम आवास, उनके साथ अगर देखा जाए तो समीर पारकर, अमित पारकर और झीराट की रन मशीन, जिन्होंने वीर दमदार प्रीमियर लीग में कमाल की बल्लेबाजी की थी, वो बैटर समीर थले, और उनका पूरा खेमा इस मैच का आनंद लेते हुए उन सभी का तहे दिल से स्वागत है। दोस्ती के दुनिया का राजा आदमी अगर कहा जाए तो सूरज शेठ गवानकर, उनका आभार व्यक्त करूंगा। गेंदबाजी के लिए फिर से एक बार तन्मय, स्ट्राइकर पर बैटर योगेश। ओहो, तेज तर्रार गेंद, खड़े खड़े खेलने की कोशिश, इस बार विकेट कीपर प्रतीक इनके दस्तानों में गेंद डॉट आती हुई बाल की गेंदबाजी कर रहे हैं। बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है पहले ओवर में, क्योंकि 74 रनों का पीछा करते हुए यहां पर गेंदबाजी करते हुए। ओहो, लगातार की कॉपी बुक स्टाइल में गेंदबाजी, अचूक लाइन और अचूक लेन से गेंदबाजी करने का प्रयास यहां पर। इसीलिए तो कहते हैं ना प्रतिमेश मात्रे सर, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में तन्मय का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। कमाल की गेंदबाजी होती हुई इस बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया, क्षेत्र रक्षक वहां पर है, गेंद को रोकने में कामयाब। सिंगल पर यहां पर फोकस किया जा रहा है। अभी देखा जाए तो जोगेश्वरी माता टीम के अमोल जी राणे और उनके पूरे सहकारी यहां पर आए हैं, जिसमें आकाश गुरु हमें नजर आ रहे हैं। एक नए उभरते राइजिंग प्लेयर शंतनु, उनका भी स्वागत है। जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत। और इस बार देखिए कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे फील्डर, और गेंद को कैरी किया तन्मय ने 1 रन के साथ विदाउट लॉस। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 5 रन। जरूर हमारे साथी कमेंटेटर्स नीनाजी कदम, उनके दोस्त भी यहां पर आए हैं, गणेश उर्फ छाया, इनका भी स्वागत है। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 5 रन। 74 रनों का पीछा करते हुए प्रतीक 11 नौखा टीम ने कमाल की बल्लेबाजी की। स्पॉन्सर अगर देखा जाए तो सूरज गवानकर पुरस्कृत, सूरज गवानकर सर इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए उत्कृष्ट क्षेत्र रक्षक के लिए जरूर शूज स्पॉन्सर किए, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। आज वो इस मैच का लाइव टेलीकास्ट देख रहे हैं, उनका भी तहे दिल से आभार। इस मैदान पर है
दूसरी ओर की जिम्मेदारी किस गेंदबाज के ऊपर दी जाएगी? अथर्व गेंदबाजी के लिए आते हुए सेकंड पर फिर से एक बार स्वप्निल, और जरूर हमारे मित्र सिद्धांत तोड़नकर, इनके तरफ से उनके खेमे के लिए एक थम्सअप आया है। रिटिका की पार्टी और रिजर्व में खेलने का प्रयास, मिला अपने फील्डर थे कवर, स्वीपर कवर के बीच, तब तक एक रन लेने का मौका, एक रन के साथ धीरे धीरे रनों की प्राप्ति होती हुई। प्रथमेश मात्रे सर बताएंगे स्कोर कार्ड पर 6 रन। बूंद बूंद से तालाब बनता है, पर यहाँ पर हिमालय तक पहुंचना है, तो जरूर हिमालय पहुंचने के लिए यहाँ पर बड़े स्ट्रोक की आवश्यकता है योगेश। और इस बार गेंदबाज अथर्वयो हो या फिर तन्मय हो, जिन्होंने बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है, रनों पर अंकुश लगाने में जरूर कामयाब होते हुए अथर्व गेंदबाज 6 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार ऑफिशियल अंपायर, यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम ने एक्शन, सर्व एक्शन पर, अवैध एक्शन पर जरूर कार्रवाई करने की कोशिश की, थर्ड अंपायर पर रेफर किया है। दूध का दूध, पानी का पानी, जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी। क्या अथर्व गेंदबाज फेयर गेंदबाजी कर रहे हैं या फिर वादग्रस्त शैली जिसे नागोबा कहा जाता है, क्या वो नागोबा है? ये तो जरूर देखा जाएगा। तीसरी आंख प्रणीची मात्रे सर जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी हमें बताएंगे। इट्स अ फेयर डिलीवरी। तो जरूर यहां पर देखा जाए तो अथर्व की शानदार गेंदबाजी। मैं हूं हिमालय को चीर कर रास्ता दिखाना है, कोई साथ दे या ना दे, हमें खुद ही रास्ता बनाना है, और यही मुकम्मल यहां पर बतलाते हुए अथर्व गेंदबाजी के लिए फिर से एक बार अच्छी गेंदबाजी करते हुए, इस बार बेस्ट टाइमिंग स्ट्रोक, बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, ताकत नजाकत गेंदबाज के पास है। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर धीरे धीरे 7 रन। सात रन स्कोर कार्ड पर, दूसरा ओवर जारी है गेंदबाजी के लिए। फिर से एक बार अथर्व योगेश के लिए, इस बार बड़ा स्ट्रोक, मिडल की दिशा में फील्डर है, बनेंगे दर्शक, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। पहला छक्का योगेश के बल्ले से आता हुआ, अथर्व की गेंदबाजी के ऊपर जरूर प्रतिकार किया है, इस बार छक्का आया। तो आखिरी गेंद जरूरी यहां पर अंपायर कॉल है, यस अंपायर कॉल है, अंपायर कॉल चेक किया जाएगा कि गेंद बाउंस है या नहीं, वो चेक किया जाएगा। दूध का दूध, पानी का पानी, जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी। क्योंकि श्री गणेश सातगर टीम ने जो इसके पहले की गेंद के ऊपर अपील किया था, रिव्यू लिया था, वो डीआरएस लॉस हो चुके हैं, इसलिए अंपायर कॉल है। अंपायर कॉल यहां पर चेक किया जाएगा कि ये गेंद बाउंस है या फिर फेयर डिलीवरी है। ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर प्रणीत जी मात्रे सर। जरा सा क्लोज डिसीजन, इसलिए थोड़ा सा टाइम लग रहा है, चेक किया जाएगा, दोनों एंगल से चेक किया जा रहा है।
क्योंकि किसी के ऊपर भी अन्याय न हो। और इट्स वाइट बॉल। ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर को जरूर चैलेंज किया था और उसमें जरूर ये वाइट गेंद आते हुए देखा गया। चेक किया प्रणीत सर ने और क्लोज डिसीजन होने की वजह से यहाँ पर थोड़ी सी देरी लगी, पर सही डिसीजन है वाइट करार करते हुए। वाइट +1 कुल मिलाकर 2 रन स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 15 रन स्कोर कार्ड पर। एक छक्का आने के बाद जरूर दबाव आया था गेंदबाज अथर्व के ऊपर। विनंती करें लहान मुलं जे मैदानाच्या आतमध्ये बाहेर खेळताय जरा सहकार्य करा। चेंडू आतमध्ये येतोय, बाजूला व्हा। आखिरी गेंद यहाँ पर डॉट गेंद आती हुई। ओवर की समाप्ति होती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 15 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद जबकि 74 रनों का पीछा करना है। आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 59 रनों की जरूरत। 59 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 बॉल्स। 12 बॉल्स आफ्टर रिमेनिंग 59 रन रिक्वायर्ड। गेंदबाजी के लिए आए गेंदबाज पार्थ को गेंदबाजी के लिए अंपायर आमंत्रित किया है। अभी जरूर यहां पर प्रत्येक ओवर में प्रति षटक अगर देखा जाए तो प्रथमेश सर 30 के औरत से बल्लेबाजी करनी है, क्योंकि ये 59 रनों का जो टारगेट अचीव करना है तो बड़े स्ट्रोक की आवश्यकता होगी। पर क्या पार्थ गेंदबाजी करते हुए गलती करेंगे? पर इस बार पहली गेंद खराब डाली है और पिछले अंपायर अजय जी पाटिल सर ने अपने हाथ जमीन समांतर किए, वाइट करार कर दिया है। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 16 रन, 16 विदाउट लॉस। इस बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे। ओहो, सेकेंड अटेम्प्ट में भी कैच कैरी करने की कोशिश में नाकामयाब। फील्डर थे धोनी नाम से जाने जाते हैं, पर गेंद उनके हाथों से सिटक गई। प्रयास किया, कोशिश की, पर नाकामयाब हो गए। 1 रन जब तक प्राप्त करते हुए 17 रन। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप खराब गेंदबाजी पार्थ के द्वारा। 17 के बाद ये एक्स्ट्रा में रन, 18 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 18 रन विदाउट लॉस। तीसरा ओवर प्रगति पर है। शानदार मैच का आयोजन आई फाउंडेशन जय हनुमान मिलखतकर आयोजित। कैलाशवासी अमृता अरविंद ठोमरे इनकी स्मृति को याद करते हुए इस प्रतियोगिता का आयोजन किया। 4था पर्व है। रबर बॉल की प्रतियोगिता अलीबाग तहसील में, अलीबाग बिग बैश लीग होने के बाद ये बड़ी प्रतियोगिता में नजर आते हुए 50,000 फर्स्ट प्राइज की राशि। 32 टीमों ने इस प्रतियोगिता में शिरकत फरमाया। ऑफिशियल अंपायर का इशारा 22 के रूप में 1 रन। एक छक्का जरूर बल्लेबाज अगर देखा जाए ना तो योगेश के बल्ले से हमने देखा, उसके बाद क्या कमाल की गेंदबाजी की है। सूरज गवानकर पुरस्कृत प्रतीक 11 नौखा टीम ने कमाल की गेंदबाजी। ओहो, फिर से एक बार एक ही रन पर फोकस करते हुए बूंद बूंद से तालाब, पर यहां पर अभी उसी तालाब में जान देनी होगी, क्योंकि 74 रनों का पीछा करना और यहां पर बैकफुट पर लाकर रखा है गेंदबाजी करने वाली टीम सूरज गवानकर पुरस्कृत प्रतीक 11 नौखा टीम श्री गणेश सातगढ़ टीम के सामने। 8 गेंदे और जीतने के लिए 54 रनों की जरूरत। अभी यहां पर 7 गेंदे 53 रनों की जरूरत है। चमत्कार को नमस्कार करना होगा, ओम भट्ट स्वाहा कहना होगा, क्योंकि 7 गेंदे 53 रन। आज जरूर वेद काफी शानदार बल्लेबाजी की है और नॉट आउट 54 रनों का योगदान देने वाले पहले खिलाड़ी है। इस बार ऑफिशियल अंपायर सर का इशारा वाइट का आता हुआ 1 बाउंस की चेतावनी दी गई है। अगर इस तरह की गेंदबाजी करोगे तो आपे दंडित किया जाएगा, शासन दिया जाएगा। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रन 22। ओहो, फिर से एक बार उछाल लेने वाली गेंद यहां पर ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ, क्योंकि काफी उछाल लेने वाली गेंद थी। दोनों ऑफिशियल अंपायर ने यहां पर देखा, पर का नो +1। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन। फ्रीट की गेंद बैटर योगेश के लिए। पार्थ गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। ओहो, फ्रीट की गेंद ऑन साइड में खेलने का प्रयास, लॉन्ग ऑन में फील्डर है, जरूर कोई रन की गुंजाइश नहीं। अभी औपचारिकता रह चुकी है, क्योंकि आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। 6 गेंदें 50 रनों की आवश्यकता। प्रतीक 11 नौखार सूरज गवानकर पुरस्कृत ये प्रतीक 11 नौखा टीम हमें नजर आ रही है, जबकि बल्लेबाजी करने वाली टीम अपना संयम टूटता हुआ नजर आ रहा है, क्योंकि 6 गेंदें 50 रनों की आवश्यकता है।
चौथे गेंदबाज किसे आमंत्रित किया जाएगा। इसके बाद होने वाला मुकाबला एक कांटे की टक्कर हमें नजर आएगी। आविष्कार गेंदबाजी के लिए आते हुए प्रतिका 11 नौका टीम की जानिब से आविष्कार को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। इसके बाद होने वाला मुकाबला है जय हनुमान धोकोड़े उनके अपोजिट बापदेव सुतारपाड़ा, जिसमें अगर देखा जाए तो जय हनुमान धोकोड़े टीम को टॉस विन दिया गया है क्योंकि समय पर यहां पर पहुंची है। इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में, खुद गेंदबाज आविष्कार क्या करेंगे इस मैदान पर चमत्कार, पर नहीं। और यहां पर बल्लेबाज आउट होते हुए आने वाली 5 गेंदें और जीतने के लिए 50 रनों की आवश्यकता है। सूरज गवानकर पुरस्कृत प्रतीक 11 नौका टीम बड़े लक्ष्य की तरफ है, जीत की कतार पर है क्योंकि यहां पर मुश्किल में डाल दिया श्री गणेश सातगर टीम को। न्यू बैट्समैन न्यू कैंडिडेट तन्मय आए हैं। स्वप्निल इनके भाई तन्मय कवर में खेल दिया है, कोई फील्डर वहां पर तैनात नहीं, पर गेंद जाएगी 1 बाउंस डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ धीरे धीरे रन यहां पर स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 25 रन 25, 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदें शेष बाकी। फिर से एक बार डॉट गेंद। प्रथमेश जी मात्रे सर का भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। हमारे बड़े भाई अगर देखा जाए तो समीर जी पारकर इनके क्लासमेट है और उनके साथ गुफ्तगू भी की उन्होंने, और मिल्खत खार के टाइगर भी उन्हें कहा जाता है, अभी अभी हमें जानकारी मिली है। पर समीर दादा पारकर इनके क्लासमेट आज हमें स्कोरर के रूप में नजर आ रहे हैं। धन्यवाद प्रथमेश सर, आपका भी मैं आभार व्यक्त करूंगा। जरूर प्रथमेश जी मात्रे उर्फ टाइगर कहा जाएगा। इस बार 1 रन डिक्लेयर एरिया में, बल्लेबाज आउट। यस इट इज। जय हनुमान धोकोडे संघ आपला डिसिजन कळवायचं। ऑन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड फर्स्ट करण तोडणकर, हमारे मित्र सिद्धांत तोडणकर और उनकी पूरी टीम। समीर जी थले सर यहां पर आए, उनका भी स्वागत है। फिर वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में क्या कमाल की बल्लेबाजी की थी, अकेला खिलाड़ी उस मैदान पर लड़ रहा था, वो बैटर थे समीर थले। इस मैच का मैन ऑफ द मैच सूरज गवानकर पुरस्कृत प्रतीक 11 नौका टीम के कैप्टन प्रतीक प्लेयर ऑफ द मैच।